नमस्कार मित्रांनो, बघा आता आपण भाजी बनवत आहोत काटवलची. आई तू याच्यात काय टाकलाय सांग पहिले. कांदा, तेल आणि आता काटवल सोडली आहे. बरं, आता ह्या भाजीला शिजायला किती वेळ लागेल? अद्रक लसणाचा पेस्ट धरून ठेव. नाही ना धरत. अरे तर मग मी तिकडे घेऊन जाणार तर हे होईल ना. हा, अशी धरून ठेव, तशीच धरून ठेव. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही अद्रक लसूणचा पेस्ट बनवून ठेवलेला आहे. आई आता अद्रक लसूण टाकणार आहे. हे बघा, जास्त टाकायचं नाही का आई? बघा आपली गावाकडची भाजी, सर्व भाज्यांपेक्षा सुंदर भाजी अशी ही रानभाजी 12 वर्षातून एक वेळा येते मित्रांनो. तुम्हाला माहीतच असेल, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही, पण आमच्या गावामध्ये याला काटवल म्हणतात. हे बघा आई अद्रक टाकत आहे. आता याच्यात काय टाकणार आई? हळद. बघा हळद टाकलेली आहे आईने. बघा तर त्याच्यामध्ये सर्व छान पद्धतीने. आता काय टाकणार आई? मीठ, चवीनुसार मीठ, भाजीनुसार मीठ. आता काय टाकणार आहे याच्यात? तिखट. बघा मित्रांनो, कोणाला तिखट लागते, कोणाला फिक्की लागते. आमच्या इथं तिखट भाजी खातात मीडियममध्ये. हे बघा आई आता हळद टाकून फिरवत आहे भाजीला. आता त्याच्यामध्ये आई टाकणार तिखट. आईने झाकून ठेवलं आहे थोडंसं, कारण की ते वाफेवर थोडी शिजणार. आता आई टमाटर कापणार आहे आणि घेऊन आली सोम. अरे व्हिडिओ सुरू आहे. आता आई टमाटर आणि सांबार टाकणार भाजीमध्ये. थोडा लांब होईल व्हिडिओ मित्रांनो, पण बघण्यास मिस करू नका. आपली आई बघा कशी बनवते. आता टमाटर टाकणार. कसं आहे मित्रांनो, भात पोळ्या तर आपण कसंही कुठूनही आणू शकतो, पण भाजी अशी एक वस्तू आहे की भाजीची चांगली चवदार राहिली तर पोटभर जेवण चालते. जर भाजीच व्यवस्थित बनली नाही तर जेवण करण्यामध्ये मजा येत नाही किंवा पोट भरत नाही. लोक हॉटेलचं खाण्याकडे जास्त लोकांचा कल आहे, पण मला तरी असं वाटते की हॉटेलचं खाण्यापेक्षा आपलं घरी असं साधं सुधं कमी पैशांमध्ये बनवून खाल्लं तर ते फार छान असते. आम्ही कधी हॉटेलच्या भाज्या खाल्ल्या नाही मित्रांनो. परिस्थिती गरीब आहे आमची, तर आम्ही आपल्या घरगुतीच भाज्या बनवून खात असतो. हॉटेलचं खाऊन काय, तेच शिजवणे, तेच गरम करणे, तेच लोकांना वाढणे. लोकांना 10 दिवसाच्या तेलातल्या बनलेल्या भाज्या चवदार वाटतात. ताज्या ताज्या तेलात रोजच्या बनलेल्या घरच्या भाज्या लोकांना आवडत नाही मित्रांनो. अशा पद्धतीनं आपली आई बारीक बारीक असे काप करताय टमाटरचे आणि ते टाकणार आहे आता आपल्या काटवलमध्ये. बघा आवाज येत असेल, काटवल शिजत आहे छान वाफेवर. तेल टाकलेलं आहे 2 डबला. आमच्याकडे अशी बनवतात मित्रांनो. बघा आता आई टमाटर टाकणार. बघा जवळून तुम्हाला दाखवते. आईने टाकलेलं आहे काटवल हे टमाटर. आता ते फिरवण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तिखट हो जस्ट सांबार टाकून आता आपली भाजी रेडी होणार आहे. आता याच्यात फक्त एक गोष्टीची कमी राहिली आहे, तिखट टाकायचं. आई तिखट आताच का टाकत नाही, कारण की ते काटवल टमाटर तेलामध्ये छानपैकी लुसलुशीत मऊ होण्यासाठी आई तिखट टाकत नाही. आधी सांबार टाकणार आता कापून, नंतर मग इथलं तिखट टाकणार. तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आई. धन्यवाद म्हण. धन्यवाद मित्रांनो.